तो राम मंदिर न झाले पण जनते बेरोजगार आहे जनता. तेच 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 पण आता लोक असं झाले की आता बीजेपीला पण कंटाळले. आपण या वर्षी ज्याला मतदान करेल तो पुढच्या वर्षी त्याच पक्षात राहील भरोसा नाही. जर तुम्ही 60 वर्षाची आणि 10 वर्षाची म्हणजे 1/6 काळामध्ये जी काय डेव्हलपमेंट झालेली आहे आणि सगळ्या बाबतीत झालेली आहे ती जर बघितली तर असं म्हणावं लागतं की बाबा मग 60 वर्षात काँग्रेसनी काही नाही केलं. वाटते म्हणजे लोकांचा भर जास्त भाजपवरच येऊ शकता कदाचित. राहुल गांधींना एक चान्स दिला. बदल पाहिजे हा एक गोष्ट वेगळी झाली, पण बदलून कोणाला आणायचं ते एवढं म्हणू शकतात म्हणजेच लोकशाही आहे. तर सामान्य माणसाला जो नोकरदार आहे, जो छोटे व्यावसायिक आहे, छोटा स्वतःचं घर चालवतो, ह्या माणसाला कोणा दडपशाही होत नाहीये. मतदान देऊन काय फायदा असं वाटतं. माझं मत असं आहे की मोदी हाच उत्तम पर्याय आहे. दुसरा पर्याय नाही आहे हाही पण फॅक्ट आहे आणि मोदी हाच सगळ्यात बेस्ट पर्याय आहे हा पण फॅक्ट. चांगला बदल चांगला होऊ शकता, याच्यापेक्षा चांगलं होऊ शकता का? हो, नक्कीच होऊ शकतं. आज संडे आहे, अर्थात सगळीकडे म्हणजे सुट्टीचा माहोल आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेला. आत्ता आपण आहोत पुण्यातील फर्ग्युसन रोडवर. इथे तरुणाई प्रचंड नेहमी त्यांची खचाखच गर्दीने भरलेली असते, पण आता प्रत्येकाच्या डोक्यात एकच विषय असतो की आता इलेक्शन आहे, लोकशाहीचा उत्सव ज्याला आपण म्हणतो, लोकसभेची निवडणूक आलेली आहे, याबद्दल तरुणाईला नेमकं काय म्हणायचं आहे असा प्रश्न घेऊन सरकारनामा आता सर्वसामान्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी आलेला आहे. माझ्यासोबत इथे बरीचशी तरुण आहेत. अर्थात दिसतोय तो एक म्हणजे तरुण आहे. तरुण पुण्यातला आहे का? पहिल्यांदा मला विचारतोय कुठला आहे भावा, तू काय काय? मी नगर तालुक्यातला आहे, अहिल्यानगरमधून. तिथलचा आहे, कर्जत तालुक्यातला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघ आहे माझा. सध्या तिथं रोहित पवार आमदार आहेत आणि आत्ताच निवडणुकीला खासदार भाजपकडून सुजय विखे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून आपले निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. अजून बहुत कोण अजून दुसरं फॉर्म भरतंय ते. पाहुण्यातलं राजकारण, भाऊबंदकीतलं राजकारण सगळे असे म्हणजे पाहुणे सगळे, त्यामुळं ते राजकारण खूपच अवघड आहे. असं सर्वसामान्य कळतच नाही आहे की कुणाला मत करावं, कुणाला द्यावं मत. त्या आणि जो जनतेशी बांधील आहे, जे जनतेस फिरतो त्याला सगळ्यांनी मत असं मला वाटतं दिलं पाहिजे. नाही, आत्ताची राजकीय परिस्थिती काय सांगता येईल आणि कोण उद्या कुठल्या पक्षात असणार आहे हे आजच कळत नाही अशी परिस्थिती होती. गेल्यावरच कळतं अरे हे गेले म्हणून. बरोबर, असं झालेलं आहे आणि ते दिसतंय चित्र. आता लोकशाहीला कुणी धरून नाहीये सध्या, त्यामुळं बहुत आता कोण जो जनतेत जाईल, कोण जाईल जनतेत त्यालाच आम्ही मतदान करू. काय अबकी बार कुणाचं सरकार येईल असं वाटतं? तर अबकी बार अजून तरी सध्या तरी चित्र दिसतंय की मोदीचं येऊ शकतं, कारण लोकशाहीची हत्या होतीये, त्यामुळं असं वाटतंय. पण पाहूत पुढच्या काळात. आणि नक्कीच काँग्रेसला बी चान्स दिला पाहिजे असं सामान्य लोकांचं, यंगस्टरचं मत आहे. दिलं पाहिजे, राहुल गांधींना एक चान्स दिला पाहिजे असं. म्हणजे लोकशाहीची हत्या होती, राहुल गांधींनी एक चान्स द्यायला पाहिजे. आणखी एक तरुण माझ्या सोबत आहे. काय सांगता येईल मित्रा, कशी परिस्थिती आत्ता राजकारणाची? सगळीकडे आत्ताच धुळवड झाली, आता राजकीय धुळवड काही दिवसांनी होणार आहे. तुझं काय मत आहे? कुणाला रंग लावणार आहेस तू? काय कोणाचा गुलाल उधळणार? काय सांगता येईल? रंगाबद्दल तर माहिती नाही सर, पण एक बोलू शकतो की मतदान कुणाला पण करा, पुढच्या वर्षी आपण या वर्षी ज्याला मतदान करेल तो पुढच्या वर्षी त्याच पक्षात राहील हे भरोसा नाही, याची गॅरंटी नाही. तर मतदान देऊन काय फायदा असं वाटतंय. तू आता मतदार आहेस, याच्या आधी कधी मतदान केलेलं आहे आणि आता मतदान करताना पूर्वीसारखं मतदान करण्याची एक आपण म्हणतो ना एक इच्छा असते, असं यावर्षी वाटते का? करू पण वाटते आणि नाही पण. का असं का वाटतं? कारण की सर राजकारण म्हणजे कसं, जर आता आपण एखाद्या नेत्याला जर मतदान केलो, आपल्या काही इच्छा असतात त्यांच्याकडून पूर्ण व्हायच्या वगैरे, पण ते होतील की नाही याचा भरोसा नाही. आता आपण बेरोजगारी म्हणतो, ठीक आहे, पण असं पण नाही की सर ते पूर्ण राजकारणावर पण जाते. कारण की खूप साऱ्या बेरोजगारांना काही येत पण नाही, पण त्यांना आता खूप सारे जण आता झेंडे वगैरे घेऊन फिरतात, पण त्यांना काही येत पण नसते. आणि तेच जे असतात जे की बेरोजगारीच्या नावाने हे करत असतात. पण मला असं वाटतं की सर जर का चांगल्या रीतीने वगैरे आता आपण मनानुसार मतदान दिलो चांगल्या नेत्याला, जर का त्यांनी बेरोजगारांचा वगैरे विचार करून जर संधी दिली खूप साऱ्या जणांना, कारण की मला असं वाटतं की इलेक्शननंतर खूप साऱ्या बेरोजगारांची पण संधी दूर होईल आणि खूप सारे युवक पण आजकाल राजकारण समजायला लागले. सर पहिले कसं होतं, पहिले तेवढं राजकारणामध्ये रस वगैरे घेत नव्हते, पण आजकाल तुम्ही पण पाहत असेल की खूप सारे युवक राजकारणामध्ये, कारण की सोशल मीडियावर पूर्ण दिसते
म्हणून राजकारणामध्ये खूप सारे योग काय होते काय नाही या सर्व गोष्टी पाहत आहेत आणि ते समजूनच त्यांनी मतदान पण करतील. मी पण तेच मतदान करेल सर. पण एक शेवटचा प्रश्न, यंदा काय वाटतंय, पुन्हा एकदा मोदी सरकार का पुन्हा राहुल गांधी काँग्रेसला संधी मिळण्याची शक्यता? काही सांगता येत नाही सर. 50-50 आहे. 50-50. इथे आणखी काही तरुण मोबाईल पाहताना दिसत आहेत, मोबाईलमधनं रील बघतात, मोबाईलवरून बातम्या बघतात, यूट्यूबची भाषणं बघतात नेत्यांची. काय नेत्यांबद्दल तर काय सांगा, म्हणजे आत्ताचं राजकारण जर आपण बघितलं तर काय सांगताय? काय नाही, यावेळेस तर रवींद्र अण्णा निवडून येणार एवढं तर खरं आहे. कोण? रवींद्र अण्णा दंगेकर. अच्छा, म्हणजे पुण्यातले, तुम्ही पुणेकर आहात, तुम्ही तिघही पुण्याचे? अरे वा, म्हणजे यंदा दंगेकर, हु इज दंगेकर, त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. हो. यस. काय सांगता येईल मित्र, तुझं काय मत आहे? दंगेकरच सेम. का दंगेकर निवडून येतील असं का वाटतं? त्यांच्या कामाबद्दल विश्वास आहे आम्हाला. आमचे कामं गेलेत त्यांनी बऱ्यापैकी. अच्छा, काय कामं केली? काय कामं केली? म्हणजे आता मी नारायणपेठेत राहिलाय, तर तिकडे वाड्याच्या हिशोबाने पण आमचे काम आहे, आमच्या इकडले कामं केले आहेत त्यांनी. त्यामुळे आम्ही तेच दाबणार आहे. पण आता इथं वसंत मोरे समजा अपक्ष लढले तर आणखी काय फरक पडू शकतो का? काय सांगतो? मतांमध्ये विभाजन होतं ना, कुणाच्या मतांमध्ये विभाजन होऊ शकतं? म्हणजे त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. वसंत मोरेंचं पण काम चांगलं आहे. अच्छा, हां मग वसंत मोरे टफ फाईट देतील असं वाटतंय ना? हां. त्यांनी अपक्ष लढायला पाहिजे का नाही लढायला पाहिजे, काय मत? लढायला पाहिजे. लढायला पाहिजे. बरं, आता ओव्हरऑल संपूर्ण देशाचा विचार केला तर काय वाटतंय, कुणाचं सरकार येईल असं वाटतं? आता मोदी नाही. मोदी नाही. मोदी नाही. वाटतंय म्हणजे लोकांचा भर जास्त भाजपवरच येऊ शकता कदाचित. येऊ शकतं. तुझं काय मित्र मत आहे? शक्यता मोदीच येणार वरती, तर मोदी केंद्रात तर मोदीच असणार. अच्छा, म्हणजे केंद्रात मोदी पण पुण्यात दंगेकर असं तुमचं मत आहे. म्हणजे आताच ते तरुणांनी सांगितलं वी वॉन्ट चेंज. रोजगार कुठे वाढलाय, म्हणजे 370 असेल, राम मंदिर असेल, असे अनेक मुद्दे मोदींनी समजा त्यांच्या कार्यकाळामध्ये जरी मार्गी लावले असले तरी मूळ नेमकं असं काय की आता मोदी सरकार नकोय असं वाटतंय लोकांना, काय सांग? नाही, बदल पाहिजे हा एक गोष्ट वेगळी झाली, पण बदलून कोणाला आणायचं हा प्रश्न आहे. चांगला बदल चांगला होऊ शकता, याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं का? हो, नक्कीच होऊ शकतं. पण याच्या आधी 60 वर्ष काँग्रेसने करून दाखवलेलं आहे असं. पण त्यांचा प्रश्नच आता कुठे येतो? याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं का हा मुद्दा आहे. आपल्याला मागं नाही बघायचं, याच्यापेक्षा चांगलं कोण करत असेल तर नक्कीच बदल पाहिजे. हा, तो बदल पाहिजे, पण आहे का? नाहीये. काय करणार? नाहीये म्हणून जे आहे ते चालू आहेत. नाही तो नोटा दाबायचा, मग नोटा दाबायचा का? तर नाही, नोटा नाही, लोकशाही पाहिजे. मग लोकशाही आहात ना तुम्ही, मग लोकशाही पाहिजे, मत तर द्यायला पाहिजे. मग ज्याच्यात जो आहे त्याच्यातला जो सगळ्यात उत्तम. आपल्या घरातला काय मार्ग असतो? एक घर असल्यासारखं आहे. घरात काय मार्ग असतो? आपण घरात एक परिस्थिती उद्भवली, काय जे आता एखादा समजा आजारी पडला, काय म्हणतो, जे सगळ्यात उत्तम मेडिकल जे आहे ते देऊ आपण त्याला. राहिला, नाही राहिला, आपण काय करू शकतो? तसंच आहे. आत्ता जो उत्तम पर्याय आहे, जो उत्तम आहे, जे कॅन्डिडेट त्यातला सगळ्यात उत्तम जो सरकार स्थापन करू शकेल आणि चालवू शकेल, आणि त्या मनाने चांगलंच चालवलेलं आहे. काय हां, आता तुम्ही म्हणाल की याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं, नक्कीच होऊ शकतं. बरं, पुण्याची काय परिस्थिती आहे? दंगेकर मोहोळ काय सांगतायत? आपण भारताचा मतदाता सुज्ञ मतदाता आहे. पंचायतला, जिल्हा परिषदेला, कॉर्पोरेशनला कोणाला मत द्यायचं त्याला माहिती आहे. विधान परिषदेला कोणाला मत द्यायचं त्याला माहिती आहे. लोकसभेला मतदान करतोय, कोणाला मत द्यायचं त्याला माहिती आहे. लोकल मुद्दे लोकसभेला ॲप्लिकेबलच नाही आहेत. त्याच्यासाठी आपण कॉर्पोरेशनच्या वेळेला वेगळं बोलू, विधानसभेच्या वेळेला विधानसभेचे मुद्दे बोलू. लोकसभेचं आता इलेक्शन आहे, लोकसभेचा एक पर्याय काही. असे बरेचसे मुद्दे आहेत. आपण आणखी काही नागरिक आहेत त्यांना विचारूयात. काय केंद्रात जी आता सत्ता आहे, मोदी सरकार जे आहे, आणि अबकी बार 400 पार असा त्यांनी नारा दिलेला आहे, तर तुम्हाला वाटतंय का ते स्वप्न मोदींचं पूर्ण होऊ शकतं? स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. माझं स्वतःचं ॲनालिसिस असं आहे की त्याच्या जवळपास नक्की पोचतील. आणि त्या जवळपास म्हणजे कुठपर्यंत? 450+ जातील नक्की. कारण की मोदी स्वतः म्हणतात, आणि मोदी म्हणतात भाजप 370 पाहिजे. ती हे बघा, आता आपण एक टार्गेट काहीतरी सेट करायलाच पाहिजे, आणि टार्गेट हे कायम वरचं आणि चांगलं मोठं टार्गेट असायला पाहिजे. त्याचा प्रयत्न त्या हिशोबाने व्हायला पाहिजे. गेल्या वेळेला जे टार्गेट सेट केलं होतं त्याच्यापेक्षा जास्तच 3 सीट्स मिळाल्या. तर त्यामुळे त्यांचं प्लॅनिंग, त्यांचं ॲनालिसिस वेगळं असेल. माझं ॲनालिसिस 450+ 100% मिळेल. आणि
बेसिकली 2014 नंतरचा भारत आणि 2014पर्यंतचा भारत म्हणजे असं अजिबात म्हणणं चुकीचं आहे की गेल्या 70 वर्षात काँग्रेसने काहीच नाही केलं. 100% केलं, पण जेवढे रिसोर्सेस ज्या पद्धतीने त्यांच्या हातात सत्ता होती त्यातला काही वापर खूप कमी पर्सेंटेजमध्ये करत त्यांनी या स्टेजला देशाला आणलं. जर तुम्ही 60 वर्षाची आणि 10 वर्षाची म्हणजे 1/6 काळामध्ये जी काय डेव्हलपमेंट झालेली आहे आणि सगळ्या बाबतीत झालेली आहे ती जर बघितली तर असं म्हणावं लागतं की बाबा मग 60 वर्षात काँग्रेसनी काही नाही केलं असं म्हणावं लागतं. काही नाही केलं अशातला भाग नाही. त्यामुळं अजून अपेक्षा मोदींकडनं खूप वाढलेल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांनी कमिट केलेल्या मॅक्सिमम गोष्टी सगळ्या गोष्टी कोणीच कंप्लीट करणं अवघड आहे भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशामध्ये, कारण त्याला बाकीचे फॅक्टर्स खूप असतात. तर जेवढ्या गोष्टी त्यांनी कमिट केल्या होत्या त्यातल्या मॅक्सिमम त्यांनी पूर्ण केल्यात आणि याच्या पुढच्याही काळात ते पूर्ण करतील याचा आम्हाला 100% विश्वास आहे. आत्ताच एक पुणेकर नागरिक आपले म्हणाले की जो उत्तम पर्याय आहे तो द्यायचा, आता दुसरा पर्यायच नाही म्हणून मोदींना द्यायचं नाही. आता हे माझं मत असं आहे की मोदी हाच उत्तम पर्याय आहे. आता दुसरा पर्याय नाही हाही पण फॅक्ट आहे आणि मोदी हाच सगळ्यात बेस्ट पर्याय आहे हा पण फॅक्ट आहे. म्हणजे दोन्ही परिस्थिती तशाच आहे. पुण्यातलं काय दंगेकर मोहोळ काय सांगते? पुण्यामध्ये माझं ॲनालिसिस खूपच चांगल्या आघाडीनी मोहोळ येतील. दंगेकरांचं काम आणि दंगेकरांचा जो काय भाग आहे की ज्या भागात त्यांचं काम आहे तो एक विधानसभा मतदारसंघ किंवा आधी त्याच्या आधी म्हणजे आत्ता 6 महिन्यापूर्वीचं विधानसभा त्याच्या आधीचं त्यांचं कॉर्पोरेशन लेवलचं काम होतं. पण तुम्ही कोविड काळात बघितलं असेल तर मोहोळांनी स्वतःची कुठलीही काळजी न करता कोविड काळामध्ये पुण्यातल्या नागरिकांसाठी जे काही काम केलेलं आहे आणि पूर्ण पुण्यामध्ये फिरून त्यांनी जो काही जनसंपर्क आणि काम केलेलं आहे त्याच्या जोरावर ते मॅक्सिमम लीडनी यावेळेला निवडून येते. पण तिकडे वसंत मोरे हा एक नवीन एक फॅक्टर पुण्यामध्ये उभं राहू पाहतोय, कारण की त्यांनी देखील काम चांगलं कॉर्पोरेशन लेवलला केलेलं आहे. पुण्यालाच काय संपूर्ण महाराष्ट्राला ते माहीत आहेत. तर ते आल्यानं किंवा निवडणूक रिंगणात उतरल्यानं काही फरक पडू शकतो? ते आले तर मोहोळ जास्त मेजॉरिटीने येतील. कसं काय ॲनालिसिस आहे तुमचं? की त्यांचा जो आत्ता मतदार आहे म्हणजे जरी ते मनसेमध्ये होते तरी त्यांचा इंडिव्हिज्युअल लेवलला जो काय मतदार आहे त्यांचं ज्या एरियामध्ये काम आहे ते दंगेकरांची मतं जास्त खातील. आता मी आहे काही रिक्षा चालकांसोबत आणि अर्थात त्यांची देखील मतं जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे म्हणजे कोण कुठल्या पक्षात जाते, कोण कुठल्या पक्षातनं कुठल्या पक्षात प्रवेश करतोय हेच कळीन असं झाली ती परिस्थिती आहे. काय सांगता येईल एकंदरीत राजकारणाबद्दल? राजकारणाची परिस्थिती पूर्ण बिघडलेली आहे या 10 वर्षात. काय लोकांना स्वार्थासाठी लोक कुणीकडे इकडून तिकडं तिकडून इकडं जातात, पण जनतेचं त्यांना काय देणं घेणं नाही. त्यांच्या राजकीय पोळीसाठी ती पोळी भाजण्यासाठी ती तिकडून इकडं उड्या मारतात. गोरगरीब जनतेचं त्यांना काय देणं घेणं पडलेलं नाही. जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजे. महागाई किती झाली, लोक बेरोजगार किती आहेत त्याचं त्यांना भान पाहिजे. तुम्ही किती वर्ष रिक्षा चालवताय? मी आत्ता रिक्षा 2 महिने झाले चालवतो. बरं, का म्हणजे रिक्षा का चालवावी लागली? याच्या आधी काय कुठली नोकरी होती ती काही सोडली का? त्याच्या आधी काय मजुरी करून खात होतो, मजुरीवर भागत नव्हता. आता रिक्षा घेतले, आता रिक्षा बी भरपूर झाल्यात, होतंय पोटापुरतं चाललंय. काय राजकारणी लोकांकडून तुमची अपेक्षा काय आहे? म्हणजे राजकारणी लोकांकडून अपेक्षा एक आहे की जनतेसाठी, गोरगरिबांसाठी, मजुरांसाठी काय तर त्यांनी करावं. बरं, एकंदरीत मोदी सरकार कसं वाटतंय? काय परत येईल मोदी सरकार आता यावेळी? मोदी सरकार तर येणार आता, कारण का सगळी जनता. तुम्हाला वाटते का यावी म्हणून परत मोदी सरकार यावे, पण जनतेसाठी त्यांनी जे आश्वासन दिले ते पूर्ण करावे. ते आश्वासन पूर्ण झाले नाही. हो, पण राम मंदिर उभं केलंच की. हो, राम मंदिर न झाले, पण जनते बेरोजगार आहे. जनता, युवा बेरोजगार आहे. काय मंदिर पाहिजे, मंदिर नाही असं नाही, मंदिर तर पाहिजे आपल्याला, पण बेरोजगारीचं बी बघितलं पाहिजे ना. लोकांना कामं नाहीत, लोक कामासाठी तडपडतात, त्यांचं बी बघितलं पाहिजे ना.
काय तुम्हाला काय वाटतं, मोदी सरकार येईल ह्यावेळी? सरकार जरी आलं पण आपले आश्वासन जे बी दिलेले आहेत ते पूर्ण करावे. सरकार तर यावं असं काही कुणाला प्रॉब्लेम नाही की कुठलंही सरकार यावं, पण ज्यांनी आश्वासन दिलं ते पूर्ण करावं. किंवा जरा बोलतात आहे की काम भेटन, हे करन ते करन, काय होतं मला सांगा बरं. सगळे बेरोजगारच आहेत, कोण कामाला आहे मला सांगा. सगळ्यांना हेच करायला लागतं ना, प्रॉब्लेम सगळ्यांना क्रिएटच करायला लागतं. ते पूर्ण गेलं तर पेमेंट नाही 3-3 महिने 4-4 महिने, काय करणार आहे. आपण जरी गाडी काढली, समज मोठी बी गाडी काढली तर ओला उबेर केलं ठीक आहे, पण कंपनी लावली तर 2-2, 3-3 महिने पेमेंट येत नाही. मग त्यासाठी काय करणार माणूस. मग ते आहे ते बी गाडी बी काय लागेल त्याला. मग कुठलं पण काय प्रॉब्लेम सगळे क्रिएट एकदम, हे काय हे नाही आहे. आणि जे पण त्यांनी मागणी केलेली की आम्ही हे मागणी करू ते मागणी करू, कुठं क्लिअर होतात. पूर्ण आश्वासन दिलेत, अब आरक्षण देतो आम्ही, काय आरक्षण देतात ते. फक्त दिलं आश्वासन, काय झालं मला सांगा बरं. एक तरी आश्वासन पूर्ण केलंय का कुठलं तरी. काय सांगता येईल एक पुणेकर नागरिक म्हणून, एक राजकारणाचा जो आत्ता आपण सगळा बघतोय सावळा गोंधळ, कोण उठून कुठल्या पक्षात जाते काहीच कळत नाही. सकाळी उठल्यानंतर कळतं अरे हा या पक्षात गेला वाटतं. तर नेमकी काय परिस्थिती आत्ता, राजकारणाची परिस्थिती काय आहे? सध्या असं वाटतं की आपलं मत दिलेलं हे वाया तर नक्कीच जाणार नाही. कुणाला ना कुणाला तरी नक्कीच त्याचा आधार मिळेल आणि ते राजकारणात पुढं त्यांचं भविष्य घडवतील. त्यांनी त्यांचं भविष्य घडवताना निदान आजचं नवीन यूथ आहे त्यांचाही विचार करावा, एवढंच एक वाटतं. की आता कोणाचंही राज्य असलं तरी त्यांनी नवीन यूथचा विचार करून नवीन काही शैक्षणिक किंवा बाहेरच्या जगात जे काय चालू आहे त्या पद्धतीने आपल्या इथेही शैक्षणिक ह्याच्यात बदल करावे, बस एवढी अपेक्षा आहे. काय वाटते की पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असं वाटतं? असं आत्ता तरी मी नाही म्हणू शकत, पण सांगता येते मे बी मोदी सरकार पण येऊ शकतं. कारण आत्ता सध्या तरी अजून तरी जोर तसाच दिसतोय, लोकांचा जोर तरी अजून तोच दिसतोय. पण असं वाटतं की एक बदल अजून व्हायला हवा आहे, काहीतरी नवीन घडायला हवं. कारण जसं आपण म्हणतोय की मोदी सरकार आल्यानंतर की फारच लोक कंटाळले होते, तेच, पण आता लोक असं झाले की आता BJPला पण कंटाळले. पुण्यासंदर्भात काय सांगता येईल आत्ता? म्हणजे दंगेकर येऊ शकतील की मोहोळ, कारण की दोघेही तसे पुणेकरांच्या ओळखीचे चेहरे आहेत. नाही, त्यात आता तसं सांगू शकत नाही, कारण दोन्ही चेहरे खूप मोठे आणि त्याबद्दल आत्ता आपण काही सांगणं म्हणजे अजून तसं काही बोलण्यासारखं नाही. कारण ते दोन्ही चेहरे नावाजलेले, दोन्ही चेहरे मोठे, त्यामुळं लढत ही फार जिकरीचीच होईल. त्यामुळे तसं सांगू नाही शकत, नाही करू शकत. कोण जिंकून येईल कोण नाही याचं प्रेडिक्शन आता तरी आपण नाही सांगू शकत. म्हणजे केंद्रात पण काय कोण यायला पाहिजे? केंद्रात आता सध्या तरी स्ट्रॉंग भाजपच आहे स्ट्रॉंग, तर केंद्रात भाजपची सत्ता येईल असं वाटतं सध्या तरी. एक महिला म्हणून काय तुमचं काय मत आहे? कारण की तुम्ही देखील लोकशाहीमध्ये मतदार म्हणून आहात आणि दरवर्षी मतदान देखील करता. काय सांगता येईल यावेळी, या निवडणुकीच्या वेळीची परिस्थिती काय? मला वाटतं की चांगलं सरकार यावं, पण त्याप्रमाणे होत नाही आणि कामं पण त्यांची होत नाही आहेत. पण आम्हाला खूप वाटतं की चांगलं सरकार निवडून यावं. आम्ही तुम्हाला मतं का देतो, तुम्ही आमचं मदत करावी, आम्ही जे काही प्रश्न मांडतो त्याची उत्तर द्यावी आणि कामं तुम्ही व्यवस्थित पार पाडावी, याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून देत असं. पण तसं आत्ताचं चित्र दिसत नाही आहे. एवढीच इच्छा आहे की जे कोणी आम्ही सरकार निवडून देऊ त्यांनी लोकांच्या व्यथा मांडल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे काम सुरळीत केलं पाहिजे. पुणे में कुछ गुजरात के भी सिटीजन्स यहाँ घूमने आए हैं, उनसे भी मैं बातचीत करने वाला हूँ. जो इंडिया में अभी इलेक्शन का माहौल है, अब की बार मोदी सरकार ऐसा नारा सब जगह भाजपा लगा रही है, लेकिन एक भाजपा का अभी जो आप कहते हैं कि उनकी जो भूमिका है कि हम किसी भी तरीके से 400 पार जाएंगे, ऐसे मोदी भी बोल रहे हैं और बाकी के भी भाजपा के जो सहकारी है वो सब बोल रहे हैं. गुजरात का जो माहौल है वो तो भाजपा का ही फेवर में रहेगा, वो बेस ही है भाजपा का. लेकिन आपका क्या ओपिनियन रहेगा इस? साउथ के सिवा बाकी सब जगह आ सकती है, साउथ इंडिया के सिवा काफी उन लोगों ने डेवलपमेंट भी किया है, हो रहा है डेवलपमेंट, तो विकास के नाम पे लोग दे देंगे वोट. लेकिन अभी आप गुजरात से है इसलिए आप ये बोल रहे हैं, लेकिन ऐसा नहीं है. काम किया है उन्होंने, लेडीज के लिए भी बहुत अच्छा काम किया है सब. लेकिन अपोजिशन पार्टी तो बोल रही है कि ये डिक्टेटरशिप चल रही है, या फिर ओपोजिशन का काम ही ओपोज करना है, तो वो तो वही बोलेंगे ना.
अभी हमारे महाराष्ट्र में बहुत से जो लोग हैं वो पार्टियां छोड़ के बीजेपी में शामिल हो रहे हैं और बोल रहे हैं कि ये सब जो ईडी है वगैरह ये सब उनके पीछे लगा के उनको अपने पार्टी में ले रहे हैं। नहीं, वो ईडी सीबीआई अपना काम कर रही है। वो जो दोषी थे वो दोषी हो रहेगा ही रहेगा। वो कोई भी पार्टी में जाएगा, वो बीजेपी में जाएगा तो अभी वो दोषी ही रहेगा, कांग्रेस में होगा तो कांग्रेस में भी दोषी ही रहेगा वो। लेकिन जो भाई बीजेपी में जाता है, अभी बीजेपी की तो वॉशिंग मशीन बोल रहे हैं, जो आता है वो पूरी तरीके से उसको साफ सुथरा कर डालते हैं। ऐसा कुछ नहीं है, वो रहेगा ही, दोषी रहेगा ही रहेगा, दोषी रहेगा ही रहेगा। डेवलपमेंट के नाम पे दे देंगे वोट, बीजेपी को मिल जाएगा। जो 48 सीट्स है उसमें मैं 35 से 40 के बीच में आ सकता है। शिवसेना के साथ युति है तो उसमें आ जाएगा। लेकिन आरोप भी है कि शिवसेना को भी उन्होंने ब्रेक कर दिया, राष्ट्रवादी को ब्रेक कर दिया। नहीं, वो पता नहीं, पर लेकिन आएगा बीजेपी 35 to 40 के बीच में आएगा। पूरे देश में बीजेपी का या फिर एनडीए का कितना नंबर है? एनडीए का 400 के ऊपर जाएगा। आता राजकीय परिस्थिती पाहिली तर कोण कुठल्या पक्षात कधी गेले हेच समजेनासं झालंय। नेमकं तुमचं मत काय या संदर्भात पहिल्यांदा यायचं? तुम्ही पाहिजे त्या कॅन्डिडेटला मत देऊ शकता, त्यामुळे कोणी कुठल्या पक्षात गेला तरी जो ओळखीचा कॅन्डिडेट आहे किंवा पक्षाचा जो अजेंडा आहे त्याप्रमाणे मत देऊ शकतो। त्यामुळे लोकशाहीचं आहे, अजून मी स्वतः जाऊन माझं मत नोंदवू शकतो, मग त्याचा रिझल्ट काही येऊ लोकशाहीचा भाग म्हणून ॲक्सेप्ट करतो। आपण लोकशाहीची हत्या होतीये, दडपशाही, हुकुमशाही असा सगळा प्रकार चालू आहे। ईडी वगैरे सीबीआय मागे लावून राजकारण्यांना फोडायचं, आपल्या पक्षात आणायचं असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे। तर हे जे चालू आहे हे म्हणजे काय, याबद्दल तुमचं मत? ते एवढं म्हणू शकतात म्हणजेच लोकशाही आहे आणि न्यायव्यवस्था आहे, ते त्यांची कंप्लेंट करू शकतात। तुमच्यासारखं मुक्त मीडिया आहे जे वेगवेगळ्या लोकांना जाऊन विचारतात, त्यांचे अनुभव घेतात किंवा त्यांचं मत प्रदर्शन मांडू शकतात। हाच लोकशाहीचा भाग आहे। जेव्हा हा दडपला जाईल तेव्हा म्हणू शकतो की हुकुमशाही आहे। अच्छा, म्हणजे मत मांडण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजून तरी आहे म्हणून लोकशाही असं तुम्ही म्हणता? नाही, कायमच राहिलं। मी आज स्वतःचे 40 वर्ष आहे, त्यात इमर्जन्सीचा काळ आम्ही बघितला नाही, त्यामुळं जी 40 वर्ष आहे त्यात तरी लोकशाही आहे भारतात असं आम्ही म्हणू शकतो। काय वाटतं, पुन्हा एकदा मोदी सरकारच येईल असं वाटतं? असं आहे असं वाटतंय, एकूण तशी हवा आहे। त्यांना पर्याय नाहीये म्हणून मोदी सरकार येईल असं? निश्चितच त्यांना सगळ्यात मोठं देवाने दिलेला आशीर्वाद आहे की पूर्ण मूर्ख नेतृत्व दुसऱ्या पक्षांचं, हेच म्हणू शकतो। स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा समोरचा किती कमकुवत आहे ही त्यांची बाजू एक चांगली आहे। काय तुम्ही काय सांगाल राजकारणाबद्दल ओव्हरऑल संपूर्ण? नाही, दडपशाही हुकुमशाही तर नक्कीच नाहीये। आणि कसं आहे की ज्या पिरियडमध्ये काँग्रेसनी सरकार बरखास्त केली त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे, तसं तर गेल्या 10 वर्षात एकदाही झालेलं नाही। कुठल्या तरी राज्यामध्ये निवडून आलेल्या सीटांचं मॅनिप्युलेशन करून एखादा पार्टी जर सत्तेमध्ये येत असेल, हा राजकारणाचाच भाग आहे। पण ज्या पद्धतीची दडपशाही त्या पिरियडमध्ये होती की सरकार बरखास्त करून त्यांनी त्यांची हुकुमशाही चालवली, तसं तर एकदाही झालेलं नाही आहे। बरं, तो पिरियड आम्ही बघितलेलाच नाही, पण हा ऑन रेकॉर्ड असलेला विषय आहे। त्याच्यामुळे असं अजिबात नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की आर्थिकदृष्ट्या जी काही आता डेव्हलपमेंट चालू आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत, हे भारताच्या बाहेर येणारे आता आमचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडनं आम्ही समजून घेतो। ते आता येऊन भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी हिंडले, त्यांना जे काही अनुभवास आले की रस्ते नेटवर्क गेल्या 10 वर्षापूर्वी किंवा गेल्या 10 वर्षात आधी कसं होतं आणि आता कसं आहे, तर हे ग्राउंड लेवलचे रिपोर्ट पण कुठेतरी सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे। सगळं काही 100% वाईट किंवा 100% ब्लॅक असं नसतंच, काहीतरी त्रुटी असणार, काहीतरी दोष असणार, पण चांगल्या बाजूही बघितल्या पाहिजेत। चांगल्या बाजू नक्कीच दिसतच आहेत। करप्शन थांबले का तर नक्कीच नाही थांबलं, पण ॲटलिस्ट कसं आहे की जी काही डेव्हलपमेंट होती आहे ती पॉझिटिव्ह अँगलने होते, त्याचा नक्कीच भारताच्या बाहेरच्या सुद्धा देशांवरती आणि आपले जे स्थानिक लोक बाहेर राहतात त्यांच्यावरती पण तो प्रभाव पडतो। त्या लोकांनाही भारताविषयी एक आकर्षण किंवा कुतूहल आहे की एवढी डेव्हलपमेंट कशी होती। या सगळ्या गोष्टी नक्कीच चांगल्या आहेत। आणि हे जे आता लोकांचे ठोकताळे तयार झालेले आहेत, त्याच्यासाठी मला वाटतं हे गव्हर्नमेंट अजून 5-10 वर्ष तरी चाललं पाहिजे आणि नक्कीच काहीतरी आर्थिकदृष्ट्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने नक्कीच फरक पडेल। जी परिस्थिती 20 वर्षापूर्वी की भारताच्या बाहेर जाण्याचा पर्याय नाही पुढच्या पिढीला, कदाचित येणारी पिढी असा विचार करेल की आपल्याला इथं सर्व अपॉर्च्युनिटी जास्त मिळतील, असं व्हायची शक्यता आहे। आणि हे नक्कीच या गव्हर्नमेंटचं मेरिट आहे।
त्याच्यामुळे मला वाटतं की हा काही हुकुमशाही आणि एकाधिकारचा अजिबात विषय नाही आहे. जे काय चालू आहे ते त्याला राजकारण या अँगलनंच बघितलं. फक्त एवढं नक्की आहे, आधीच्या काळात जे राजकारण होतं आणि आताच्या ते राजकारण करायच्या पद्धती बदलल्या असतील. इकडच्या लोकांना इकडे बोलवायचं, त्यांच्यावरती कुठला तरी धाक घेऊन त्यांना इकडे आणले. त्या गोष्टी आमच्यासारख्या लोकांपर्यंत यातल्या काही खऱ्या गोष्टी येत नाहीत. जे आहे ते राजकारण म्हणून सोडून द्यायचं. आपण चांगल्या गोष्टी बघून मतदानाचा आपला हक्क बजावायचा, असं आमचं मत आहे. आता सध्या काय म्हणजे पुण्याची परिस्थिती काय वाटते, दंगेकर की मोहोळ? आता आमचं तरी रिडिंग असं आहे की मला वाटतं फाईट टफ होईल. आणि दंगेकर साहेबांचं पण काम भरपूर आहे, मोहोळ साहेबांचं पण काम आहे. त्यामुळे आता तरी अजून त्याच्या परत कोणी अपक्ष किंवा असं कोणीतरी आलं तर फाईट पण तर नक्की टफ होईल. आणि वसंत मोरेंची पण एंट्री होऊ शकते. ते तर म्हणतात मी अपक्ष लढणारच आहे. ते आल्यानंतर फरक पडू शकतो का? फरक पडू शकेल असं मला वाटतं. त्यांचा कसं त्यांचा प्रभाव कदाचित एखाद्या एरियापुरता असेल, पण फरक पडेल नक्की. त्यामुळे असं काही अगदी इझिली कोणतरी सहज निवडून येईल अशी परिस्थिती तरी वाटत नाही. तुमचं काय मत आहे, काय सांगता येईल संदर्भात? एकतर हा तुम्ही सांगितलेला जो मुद्दा आहे हुकुमशाही आणि दडपशाही, तर ही किती समाजातल्या किती % लोकांवर होते हे आधी बघितलं पाहिजे. दुसरं म्हणजे हे हुकुमशाही आणि दडपशाही होणारी लोक कोण आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे, आधीचं पूर्वग्रह त्यांचं काय हे बघितलं तर सामान्य माणसाला, जो नोकरदार आहे, जो छोटे व्यावसायिक आहे, छोटा स्वतःचं घर चालवतो, ह्या माणसांना कोणाला दडपशाही होत नाहीये. दडपशाही आणि हुकुमशाही हे दोन असे शब्द काढलेले आहेत, हे स्पेसिफिक 2% लोकांसाठीचे शब्द आहेत. जर का भारताच्या गणनेत म्हटलं तर 1.2% पण गणले तरी जास्त होतील. इतक्या कमी लोकांवर होत असेल आपण असं समजू अगदी, पण त्या लोकांसाठी अख्ख्या भारतावर होते हे म्हणणं चुकीचं असं माझं मत आहे. आणि दुसरं म्हणजे विकास कामं तर दिसतातच आहेत. आता आम्ही लहान होतो तेव्हा कलमडी असल्यापासून, कलमडी साहेबांच्या पासून आम्ही ऐकतो मेट्रो येणार. कुठे येणार तर दिल्लीतून पुण्यात यायला त्यांना 20-30 वर्ष लागली. आणि मोदी सरकार आलं, मोदींनी पहिल्या टर्ममध्ये सांगितलं मेट्रो येणार. निदान पहिल्या टर्ममध्ये आम्ही निदान खांब तरी बघितले काय असतं बाबा मेट्रोचे. तर हे खांब बघायला मुंबई बघावी लागायची, कलकत्ता बघावं लागायचं. आज पुण्यामध्ये दिसतंय. तर पुण्यात नक्कीच भाजपाच्या खासदाराला प्राधान्य तर नक्की असेल. आज मेट्रो दिसते, पुण्यातले रस्ते काही प्रमाणात डेव्हलप दिसत आहेत. पुण्यातल्या नक्कीच समस्या आहेत, ट्रॅफिकची समस्या आहे आणि पाण्याची समस्या आहे. याच्याकडे त्यांनी लक्ष दिले तर कदाचित त्यांच्यासारख्याने इलेक्शन ही सुखकर होईल. पण त्यांचं पुण्याचं लक्ष सध्या मेट्रो आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे हे दिसतंय. पण तरी पण मोदी सरकारला मोहोळ निवडून यायला फार काही अडचण असेल असं वाटत नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.